महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित नियुक्तीपत्र वितरण समारंभाला आज ज्यांच्या शुभ हस्ते हे आपण नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे ते राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आपल्या खात्याचे राज्यमंत्री सन्माननीय इंद्रनीलजी नाईक साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित आपले सचिव सन्माननीय गणेशजी पाटील, आयुक्त सन्माननीय श्री प्रकाश खपले आणि उपस्थित सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि नवनियुक्त सर्व जलसंधारण अधिकारी, बंधू आणि भगिनी, खरं तर अतिशय आनंदाचा हा क्षण आहे की मृद व जलसंधारण विभागामध्ये 601 जलसंधारण अधिकाऱ्यांना आपण आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी नियुक्तीपत्राचा हा जो वितरणाचा कार्यक्रम घेतो आहे। आता सचिव महोदयांनी उल्लेख केला की मी जलसंधारण अधिकारी अशा सेल्फी पॉइंटवर मोठ्या प्रमाणात गर्दी होती। या ठिकाणी आपल्या सर्व नवनियुक्त अधिकाऱ्यांना सांगताना मी एवढंच सांगणार आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये 2022-23 मध्ये माननीय नामदार तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि बेरोजगार खऱ्या अर्थानं बेरोजगारांना नोकरी असेल किंवा वेगवेगळ्या रोजगार देण्याच्या संदर्भात या सरकारने जेव्हा सुरुवातीच्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेतला आणि एक धोरण आणलं गेलं, राज्यामध्ये जवळपास 75,000 बेरोजगारांना नोकरी देण्याचं संकल्प माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सन्माननीय एकनाथरावजी साहेब यांनी घेतला आणि तेव्हापासून पुढे सातत्यानं वेगवेगळे शासनाच्या विभागाच्या माध्यमातून तरुणांना वेगवेगळ्या पद्धतीच्या शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याची जी गतिमान प्रक्रिया राज्यामध्ये निर्माण झाली, जी अनेक मागच्या काळामध्ये थांबली होती, पुढे जुलै 2023 मध्ये या ठिकाणी सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, यांनी राज्याच्या मृद व जलसंधारण खात्याची जबाबदारी माझ्याकडे खास करून दिली आणि त्यानुसार आताच माननीय सचिव महोदयांनी उल्लेख केला त्याप्रमाणे मृद व जलसंधारण खात्याची स्थापत्य गट ब या संवर्गातील 670 पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याचा निर्णय आपल्या खात्याने घेतला। खरं तर या खात्याची निर्मिती कशा पद्धतीने झाली याचा उल्लेख सचिव महोदय करत असताना वेगवेगळ्या विभागातून या खात्यामध्ये अधिकारी यायचे होते, घ्यायचे होते, तसा निर्णय सुद्धा झाला होता। जलसंधारण खात्याकडून असलेल्या अपेक्षा भरपूर जनतेच्या आहेत, शेतकऱ्यांच्या आहेत, परंतु आमच्याजवळ अधिकारी वर्ग फील्डवर काम करणारा नव्हता आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि देवेंद्रजींनी त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्हाला हे सर्व पद भरण्याची परवानगी दिली, जाहिरात दिल्या गेली, सदर परीक्षा घेण्यासाठी अभ्यासक्रम निश्चित केला गेला आणि TCS या कंपनीच्या माध्यमातून आम्ही 28 जिल्ह्यामध्ये 6 केंद्रावर जवळपास 50,000 म्हणजे च्या वर उमेदवारांना मला वाटते
परीक्षा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही केला. परंतु आताच उल्लेख झाल्याप्रमाणे एका परीक्षार्थीच्या प्रवेश पत्रावर सदृश आढळल्याने नांदगाव पेठ येथे गुन्हा सुद्धा आम्ही दाखल केला. पुढे त्या गुन्ह्याचा तपास झाला तर ते आढळलं नाही. परंतु या प्रकरणाची चर्चा एवढी झाली राज्यामध्ये की अनेक परीक्षकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या, अनेक वृत्तपत्रात बातम्या आल्या आणि मग त्यावरून सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला निर्देश दिले. सभागृहामध्ये त्यांनी जाहीर केलं आणि परत त्यांच्या निर्देशानुसार हा गैरप्रकार टाळणं आणि महाराष्ट्रातील 7ही शहरात नवीन टीसीएसच्या 11 अधिकृत केंद्रावरच ही परीक्षा घेण्याच्या संदर्भात आम्ही निर्णय घेतला आणि ही परीक्षा घेतली. बंदोबस्त ठेवला, परंतु उपजिल्हा अधिकारी दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून या ठिकाणी आम्ही तो सुद्धा निर्णय घेतला आणि आता पारदर्शक परीक्षा होऊन या 670 परीक्षार्थीच्या पेक्षा आज 601 लोकांना या ठिकाणी उमेदवारांना नियुक्तीसाठी निवड करण्यात आलेली आहे. नियुक्ती देण्यास थोडासा उशीर झालेला आहे. जे पात्र उमेदवार त्रास सचिव मोदयांना आम्हाला याची कल्पना आहे. 500 मेसेज भाऊ म्हणजे मेसेज आणि ईमेल करून ही नियुक्ती लवकर द्यावी अशा पद्धतीचं पाठपुरावा होता आणि आज तो क्षण या ठिकाणी नियुक्ती देण्याचा आहे आणि म्हणून तुम्हालाही आनंद आहे, आम्हालाही आनंद आहे. माझ्या आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. खरं तर नवीन नियुक्ती मिळणार असणाऱ्या उमेदवारांना मी एवढेच सांगणार आहे की आपल्याला भविष्यामध्ये मोठी जबाबदारी या ठिकाणी मिळालेली आहे. जनतेने मोठ्या विश्वासाने या सरकारला बहुमताने निवडून दिलेले आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे. त्यामुळे या सरकारकडून जनतेच्या एवढ्या अपेक्षा आहे, नागरिकांच्या एवढ्या अपेक्षा आहे, शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहे. आमचे नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आमचे नेते अजितदादा पवार असतील, यांना देखील आपल्या खात्याकडून एवढ्या अपेक्षा आहे. आताच राज्यमंत्री महोदयांनी उल्लेख केल्याप्रमाणे सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं तर जलसंधारणाच्या बद्दल एवढं त्यांचा अभ्यास आहे. त्यांना असं वाटतं की जलसंधारणाच्या माध्यमातूनच या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण परत क्रांती करू शकतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांकडून त्या अपेक्षा आम्हाला आहेत. मृद व जलसंधारण खाते अंतर्गत गेल्या 2 वर्षामध्ये जर आपण येणाऱ्या पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 5000 टँकर युक्त गावे जे आहे, टँकर जिथं लागतो आहे ते टँकर मुक्त करण्याचा संकल्प विभागाने घेतलेला आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जलयुक्त शिवार टप्पा 1 झाला, 2 चालू आहे आणि आता पुढे सुद्धा ते त्यांच्या भाषणातून सांगतील. आणि मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. म्हणून हा संकल्प पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांवर जबाबदारी आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान, नागरिकांचे जीवनमान उंचावणं, माती आणि पाणी हे अतिशय महत्वपूर्ण बाबी आपल्या विभागाशी संबंधित आहे. तेव्हा मी आपल्या सर्वांकडून अपेक्षा एवढीच व्यक्त करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व मिळून मृद व जलसंधारण खात्यात न भूतो असे काम करून दाखवून आपला विश्वास या ठिकाणी निर्माण करायचा आहे. खात्याचा मंत्री म्हणून आपल्याकडून माझी त्या ठिकाणी अपेक्षा आहे. आपल्या सर्वांचे मृद व जलसंधारण खात्यात मी या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या सर्वांना भविष्याच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. एखाद्या विद्यार्थ्याचं मनोगत आपण ऐकूया का आता 1-2 ओळीमध्ये?